Go. ऊसाचं क्षेत्र आता खूप वाढलेलं आहे. त्याला कारण हे टेंबूचं पाणी आहे, हे मात्र नक्की. त्यामध्ये कुसळ उगवत नव्हती त्या क्षेत्रामध्ये, पण आता ऊसाची लागण ऊसाची लागण व्हायला लागली. पाटलांचं जे आंदोलन आहे त्याचा काय इथं खानापूर आटपाडी येतो का, त्यांचा काय बेनिफिट मिळू शकतो का, किंवा त्यांना त्याचा फायदा होईल का? नाही, तसा तो लोकसभेला इम्पॅक्ट बऱ्यापैकी पडला, पण आता विधानसभेला इम्पॅक्ट त्याचा काय फारसा पडेल असं वाटत नाही. ते दोघांनी मिळून सावध पावलं उचलायला पाहिजे. म्हणजे राजेंद्र अण्णांनी पण सावध पाऊल उचललं पाहिजे आणि वैभव दादांनी पण सावध पाऊल उचललं पाहिजे. हो, त्याचा प्रश्न आहे प्रत्येकाला. कारण एकदा का आता त्यांची भूमिका या मतदारसंघासाठी अतिशय मोलाची आणि महत्वाची आहे. हो, नक्की त्यांची भूमिका नक्की महत्वाची आहे. म्हणजे त्यांना पण सगळं विचारात. हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त असल्यामुळे पाण्याची इथं शेतीसाठीच्या पाण्याची भयंकर परिस्थिती खराब होती. आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रविकुमार मगदुम. हे कल्पना दिवाळी अंकाचे संपादक आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्ते. आज तुमचं आमच्या आपण स्वागत करीत आहोत. तर आटपाडी खानापूर तालुक्याच्या बाबतीत एकूण परिस्थिती काय वाटते आपल्याला? आता परिस्थिती नक्की सांगायचं झालं तर तशी संमिश्र परिस्थिती आहे. आता मतदारसंघाचं नेतृत्व स्वर्गीय अनिल बाबर यांच्याकडे होते. सुहास बाबर असं त्यांचं नाव आहे. बरं, त्यांची काय पार्श्वभूमी आहे? ते जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष होते. खानापूर तालुका पंचायत समितीचे सभापती पद त्यांनी भूषवलं आहे आणि राजकारणात स्वतः भाऊ असल्यापासून त्यांनी युवकांची फळी खूप चांगल्या पद्धतीने तयार केलेली आहे. दोन टर्म हा शिवसेनेकडे मतदारसंघ आहे. मग त्यांच्या अगोदर त्यांचे वडील त्याचं प्रतिनिधित्व करत होते. सलग 2 वेळा स्वर्गीय अनिल भाऊंनी या मतदारसंघाचं शिवसेनेच्या बाजूने प्रतिनिधित्व केलेलं आहे. ती खूप चांगली होती. सर्वात महत्वाचं म्हणजे हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त असल्यामुळे पाण्याची इथं शेतीसाठीच्या पाण्याची भयंकर परिस्थिती खराब होती. टेंबू योजना त्यांनी व्यवस्थित मांडून करून टेंबू योजना पूर्णपणे टेंबूचं जे पाणी आहे ते खानापूर तालुका आणि आटपाडी तालुक्याच्या घाटमाथ्यापर्यंत सगळीकडे पोहोचवायचं काम केलं असून परवाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेंबूच्या शेवटच्या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं असून त्या प्रकल्पाच्या येणारं मटेरियल पाईपा वगैरे आहेत ते येऊन पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. ऊसाचं क्षेत्र आता खूप वाढलेलं आहे. त्याला कारण हे टेंबूचं पाणी आहे, हे मात्र नक्की. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये कुसळ उगवत नव्हती त्या क्षेत्रामध्ये पण आता ऊसाची लागण व्हायला लागली आहे. वेगवेगळ्या डाळिंबाची पण बऱ्यापैकी परत लागण व्हायला सुरुवात झाली. तुमच्या नक्की फायदा ऑलरेडी हा बऱ्यापैकी सगळ्या गावांना झालेला आहे. टेंबूचं पाणी आणि जे गावं टेंबूपासून वंचित होती तेही गावं बऱ्यापैकी आता या योजनेत समाविष्ट झालेली आहे. एकूण राष्ट्रवादीची परिस्थिती या मतदारसंघामध्ये कशी आहे साधारण? मुळात कसं आहे, हा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असल्यामुळं तिकीट त्यांना मिळणार आणि राष्ट्रवादीची परिस्थिती शरद पवार राष्ट्रवादीच्या गटातून त्यांच्याकडे असणारे कार्यकर्ते वगैरे हे जेमतेम आत्ता परिस्थिती त्यांची आहे. बरं, एकूण त्या ह्याच्यामधून राष्ट्रवादीमधून कोणी दावेदार वगैरे आहेत का? असे राष्ट्रवादीमधून दावेदार असं अद्याप कोणी नाहीये, पण राष्ट्रवादीकडून कदाचित राजेंद्र देशमुख बी उभा राहू शकतात, कदाचित वैभवदादा पाटील बी उभे राहू शकतात. ह्या दोघांची तरी आता सध्या तरी प्रबळ दावेदारी आहे. शरदचंद्र काँग्रेसचे मतदार आहे तिथं, परंतु हा गेल्या वेळेला काँग्रेसकडून सदाभाऊ उभा होते. बरं, सदाभाऊ पाटील उभा होते. सदाशिवराव पाटील. परिषद आटपाडी गटातले 5 गट आणि तिकडले 4 गट असतात. जिल्हा परिषद आटपाडीचे गट आणि खानापूरचे गट
प्लस आता विसापूरचा गट हा त्यात ऍड केलेला आहे. अच्छा, त्यामुळं ते पण निर्णय ठरणार आहे. हो, विसापूर सर्कल सुद्धा ते निर्णायक मतदान ठरतं बऱ्यापैकी. अशी चर्चा चालू आहे की राजेंद्रनाथ जे आहेत आता देशमुख म्हणजे त्यांनी पाठीमागे निवडणूक पण लढवलेली होती आणि ते स्वतः आमदार एक वेळेस झाले हो, हो, होते. हो. तर त्यांची भूमिका कशी असेल आता यावेळेला? त्यांची भूमिका आता तरी एकंदरीत परिस्थितीवरून ते आता फॉर्म मध्ये आहेत, म्हणजे निवडणूक लढवायची असं त्यांच्या डोक्यात बऱ्यापैकी आहे. पण त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाकडूनही संपर्क साधलेला आहे आणि इकडून शरद पवार गट जो आहे त्यांच्याकडूनही संपर्क साधलाय. म्हणजे सेम वैभवदादांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार आहे. इकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून सुद्धा त्यांची एकमेकाशी संपर्क आहे आणि तिकडेही संपर्क आहे शरद पवार गटांशी सुद्धा. त्यामुळे हे कुणाकडून उभा राहतायत हे आज तरी अजून काही असं फायनल झालेलं नाहीये. म्हणजे खानापूर तालुक्यातून वैभवदादा की पर्सन ठरतील आणि आटपाडी तालुक्यामधून राजेंद्रांना की पर्सन ठरतील. हो हो हो, म्हणजे या दोघांच्या भूमिकेवर पुढची गणित ठरतील. नक्की ठरते. पण या दोघांपैकी एक कुणीतरी उभा राहील असा अंदाज आहे. दोघे एका वेळेला उभा राहतील असा अंदाज नाहीये. दोघांपैकी कुणीतरी उभा राहील. हे दोघं महत्वाचे घटक आहेत हो, दोघे खानापूरसाठी. हो हो, दोघेही महत्वाचे घटक आहेत. म्हणजे जरी समजा शिवसेनेला गेला तरी ते महत्वाचेच आहेत. नक्की नक्की नक्की. म्हणजे आपण असं विचार करूया की ह्या दोघांच्या भूमिकेकडे आटपाडी आणि खानापूर तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. हो हो हो, आणि नक्की भविष्य नक्की. काळामध्ये आपला नेता किंवा आपलं प्रतिनिधित्व कुणाला द्यायचं हे मात्र जनतेवर अवलंबून आहे. हो, जनतेवर अवलंबून आहे. नक्की अगदी. अनिल भाऊ आता नसल्यामुळं त्यांचं एक सहानुभूती तर सुहास भाईंना मिळेल यात काही शंकाच नाहीये. परवा जो मेळावा झाला तोही खूप मोठा मेळावा झाला. ती बऱ्यापैकी त्याचाही इम्पॅक्ट नक्की राहील. म्हणजे आता तुम्ही असं म्हणताय की तुम्ही दोघांनी मिळून सावध पावलं उचलायला पाहिजे. म्हणजे राजेंद्र अण्णांनी पण सावध पाऊल उचललं पाहिजे आणि वैभव दादांनी पण सावध पाऊल उचललं पाहिजे. हो, कारण वैभव येणारी निवडणूक ही निर्णय ठरणार आहे. नक्की नक्की. वैभव दादा इलेक्शनच्या तयारी गेले एक वर्षभरापासून बऱ्यापैकी ती इलेक्शनच्या तयारीसाठी लागलेलीच आहेत. आपण उभा राहायचंच ह्या तयारीनेच त्यांनी त्यांचे कार्यकर्ते बऱ्यापैकी मतदारसंघात फिरतायत. मतदारसंघात सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी मतदारसंघ बऱ्यापैकी पिंजून काढलेला आहे. खानापूरचा पूर्ण भाग, आटपाडीचा पूर्ण भाग, विसापूर सर्कल या गटात बऱ्यापैकी वैभवदादांनी संपर्क पुन्हा एकदा मोठ्यानं चांगला वाढवलेला आहे. आता इथं आपल्या पडळकर साहेबांची भूमिका जी आहे, जे गोपीचंद पडळकर जे आता सध्या विद्यमान आमदार पण आहेत, हो हो, त्यांची भूमिका ही सुद्धा महत्वाची ठरेल या मतदारसंघात. नक्की नक्की. त्यांची भूमिका मागच्याही वेळेला महत्वाची ठरली होती आणि आता सुद्धा त्यांची भूमिका नक्कीच महत्वाची ठरली. त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासाठी त्यांचा खूप मोठा प्रयत्न चाललेला आहे आणि काल परवाच ब्रह्मानंद पडळकर यांचं स्टेटमेंट आहे की मी जिल्हा परिषद निवडणूक ज्या वेळात त्यांनी लढवली त्यावेळी अपक्षच लढवली होती. त्यामुळे मी कदाचित आमदारकीचं इलेक्शन सुद्धा हे अपक्ष मी लढवू शकेन. मला नाही तिकीट मिळालं तर मी अपक्ष पद्धतीने लढवू शकेन. पण मी या आत्ताच्या इलेक्शनच्या पिरियड मध्ये मी नक्की आहे. मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असं त्यांनी परवा डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे त्यांची भूमिका म्हणजे पडळकर बंधूंची भूमिका या मतदारसंघासाठी अतिशय मोलाची आणि महत्वाची आहे. हो नक्की, त्यांची भूमिका नक्की महत्वाची आहे. म्हणजे त्यांना पण सगळं विचारात घेऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या हो लागणार हो. आहेत. आता सध्या तिकीट डिक्लेअर झालेलं आहे. फक्त वंचित बहुजन आघाडीचं तिकीट एक डिक्लेअर झालेलं आहे मतदारसंघात खानापूरसाठी. ते आहे संग्राम माने यांचे. संग्राम माने हे ओबीसी फॅक्टर मधून बऱ्यापैकी ते काम चांगल्या पद्धतीने करत आहेत सगळीकडे आणि ते गृहीत धरून त्यांना बहुजन वंचित आघाडीचं तिकीट त्यांना मिळालेलं आहे. ते सुद्धा या मतदारसंघात कामाला लागलेले आहे. जी निवडणूक आहे आता तशी काय सोपी राहिलेली नाही. म्हणजे सर्वांसाठी ही संघर्षाची निवडणूक ठरणार आहे. नक्की नक्की. प्रत्येकाच्या हा अस्तित्वाचा प्रश्न आहे प्रत्येकाला. कारण एकदा का आता सुहास भैया प्रथमच निवडणूक आमदारकीची लढवणार आहे. त्यामुळे एकदा ते आमदार झाल्यानंतर परत त्यांना पाठीमागे येणं फार मुश्किल होईल हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे कदाचित त्यांच्या विरोधात हा सगळा गट एकत्र सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणजे वातावरण तिथलं अशा प्रकारचं आहे असं मला वाटतंय. हा, वातावरण आता एकंदरीत वातावरण जरी सहानुभूती सुहास भाईच्या पाठीमागे आहे, त्यांचं काम आहे. अनिल भाऊंनी जे मतदारसंघात गेल्या 5 वर्षात किंवा 10 वर्षात जे काम केले ते काम तर आहेच, यात काही शंकाच नाहीये.
त्या कामाचा त्यांना नक्की बेनिफिट मिळेल हे मात्र नक्की. म्हणजे स्वर्गीय अनिल भाऊंच्या त्यांचा जो हे आहे म्हणजे त्यांचं कार्य आहे त्यांची पुण्याई त्यांना मिळू नक्की 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 आणि मिळू पण आता शकते. याच्यामध्ये जातवायचा आपण असं विचार केला तरी आता हे जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्याचा काय इथं खानापूर आटपाडीमध्ये काय फरक पडू शकतो का, त्यांचा काय बेनिफिट मिळू शकतो का, किंवा त्यांना त्याचा फायदा होईल का? नाही तसा तो लोकसभेला इम्पॅक्ट बऱ्यापैकी पडला, पण आता विधानसभेला इम्पॅक्ट त्याचा काय फारसा पडेल असं वाटत नाही. कारण जरांग्यांच्याकडे जे मराठा लॉबी तिथं होती ती आता वेगवेगळ्या पक्षात विखुरली गेलेली आहे. कोण इकडे आहे, कोण तिकडे आहे, कोण इकडे आहे. त्यामुळे पर्टिक्युलरली ती व्यक्ती त्या व्यक्तीसाठी म्हणून वेगळं असं काय होईल असं मला वाटत नाहीये. कारण ती ताकद जी त्यांच्या पाठीमागे उभा होती ती वेगवेगळ्या पक्षातली होती. मराठ्यांची शिवसेनेकडे लोक आहेत, इकडं राष्ट्रवादीकडे आहेत, तिकडे काँग्रेसकडे आहेत, तिकडे अनेक ह्याच्यात ते वेगवेगळे विखुरले गेले. त्यामुळे तो फॅक्टर इथं आत्ता तरी फारसा काम करेल असं मला वाटत नाही. आता दुसरा मुद्दा राहतो की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला आणि धनगर समाजाच्या एक गट्टा मतदानाचा. मग धनगर समाजांची भूमिका एकूण तुम्हाला या राजकारणी परिस्थितीमधून काय वाटते? धनगर समाजाची भूमिका बऱ्यापैकी संमिश्र असली तरी सुद्धा गोपीचंद पडळकर साहेब जे भूमिका घेतील त्याच्या पाठीमागे हा समाज बऱ्यापैकी राहील असा अंदाज आहे. म्हणजे एकूण परिस्थिती पाहता म्हणजे आता हा याच्या समाजाचं ध्रुवीकरण राजकारण याच्यामध्ये जर विचार केला तर लोक आता शून्य झालेत. नक्की नक्की सुज्ञ झालेत. आणि कालचा जो गोपीचंद पडळकर साहेबांचा मेळावा झाला कवठेमंकाळला बिरोबाच्या बनात, तोही मेळावा बऱ्यापैकी मोठा मेळावा झालेला आहे. तर त्यांनी तसं डिक्लेअर केलेलं आहे की काही जरी झालं तरी परत एकदा सत्ता ही महायुतीची झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करायचा असं त्या काल त्यांनी ह्याच्यात बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. तर धन्यवाद साहेब. आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रविकुमार मगदूम यांनी एकूणच आटपाडी आणि खानापूर तालुक्यातले जे गणित आहेत ते सांगितलेले आहेत. पण यामध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाला अंडर एस्टिमेट करू नये असंच एकूण त्यांचं निष्कर्ष आहे आणि असंच त्यांना वाटतं. नमस्कार सर. नमस्कार.